रेकॉर्डवरील घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने जेरबंद करून आणखी घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणले। याबद्दल अधिक माहिती अशी की पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील चोरी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळास तात्काळ भेट देऊन सदर ठिकाणाच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदर घटनास्थळावरून 2 इसम हे घरफोडी करून पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले। तोच तपासाचा धागा पकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जवळपास 100 कॅमेरे चेक करून आरोपी यांचे ठिकाण व नाव निष्पन्न केले। सदर गुन्ह्यातील आरोपी रामसिंग भोंड हा एक मोटरसायकलवर बसून तुमचा शिवात घरकुल योजना महाडा बिल्डिंग येथे येणार असल्याबाबत गोपनीय माहिती बातमीदारामार्फत मिळाली। सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरांना सांगितले असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पथक तयार करून बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले। त्याप्रमाणे नमूद पथकाने चुंचाळे घरकुल योजनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर इसम नामे रामसिंग भोंड यासह सापळा लावून मोटरसायकलसह शिताफीने ताब्यात घेतलं असता त्याने त्याचं नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव रामसिंग धनसिंग भोंड वर्ष 40 राहणार बिल्डिंग नंबर 16 रूम नंबर 55 महाडा घरकुल योजना चुंचाळे शिवार अंबड नाशिक असे सांगितले। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। तसेच मोटरसायकल देखील चोरी केल्याचा गुन्हा त्याने कबूल केलाय। सदर दाखल असलेले दोन्ही गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून यमाहा FZ मोटरसायकल, रोख रक्कम, घरफोडीचे हत्यार, जॅकेट असा एकूण 2,28,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तरी आरोपी आज पुढील कारवाई कामी जप्त मुद्देमालासह सातपूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलाय। आरोपी रामसिंग भोंड याच्या विरुद्ध नाशिक शहर व इतर ठिकाणी घरफोडी व सातपूर पोलीस स्टेशन येथे मोक्काप्रमाणे गुन्हे दाखल आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेटकुळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, चालक पोलीस अंमलदार सुनील खेरनार अशांनी केलेली आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।